नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। आग्र्यातील ओजस्विनी हा महिला दिन विशेष कार्यक्रम संपन्न। अखिल भारतीय आगरी साहित्य संस्था आयोजित महिला दिन विशेष कार्यक्रम रविवार दिनांक 9 मार्च रोजी खारपाडा येथील हंसाराम बुवा फार्मवर ज्येष्ठ साहित्यिक श्री सुरेश भोपी यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात संपन्न झाला। कार्यक्रमाच्या सुरुवातीस अमृत पाटील यांनी ईशस्तवन सादर केले। गजानन म्हात्रे यांनी प्रास्ताविक भाषण सादर केले। अखिल भारतीय साहित्याचे अध्यक्ष कैलास पिंगळे यांनी उपस्थितांचे स्वागत केले। आग्र्यातील ओजस्विनी या नावाने महिला दिनाचे औचित्य साधून सौ मीनाक्षी तांडेल, सौ संध्या दिवकर, सौ रेखा थळे या कर्तृत्ववान महिलांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले। शाल, सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप होते। चंद्रकांत पाटील, अविनाश पाटील, मीनाक्षी तांडेल, संध्या दिवकर, शोभा पाटील यांनी आपल्या भाषणातून आगरी महिलांचे कर्तृत्व व आगरी संस्कृती याबाबतचे आपले विचार मांडले। आगरी संस्थेद्वारा दिनांक 11 एप्रिल रोजी भूतानच्या थिम्पू राजधानीत आंतरराष्ट्रीय आगरी अस्मिता साहित्य संमेलन संपन्न होणार असल्याचे संस्था अध्यक्ष कैलास पिंगळे यांनी जाहीर केले। गजानन म्हात्रे कार्याध्यक्षपदावर काम करणार असून सौ स्मिताताई वाजेकर यांच्या शुभ हस्ते संमेलनाचे उद्घाटन होणार असून अमृत पाटील अध्यक्ष असणार आहेत। संमेलनात आगरी बोली या विषयावर परिसंवाद होणार असून कविता सादरीकरणासोबतच अनेकविध पुस्तकांवर साहित्यिक चर्चा झडणार आहे। अध्यक्ष भाषणात ज्येष्ठ साहित्यिक तथा कविवर्य श्री सुरेश भोपी यांनी पुरस्कार प्राप्त महिला यांच्यात ओजस्विनी बाणा दिसून आल्याचे सांगून आगरी साहित्यिकांना एकत्र आणण्याचे श्रेय कैलास पिंगळे सरांना दिले। याचबरोबर श्री मिलिंद खारपाटील यांच्या निर्भीड आणि तत्पर पत्रकारितेचे कौतुक केले। आग्र्यातील ओजस्विनी या महिला दिन विशेष कार्यक्रमात आग्र्यातील ओजस्विनी यामध्ये कैलास पिंगळे अलिबाग, मिलिंद खारपाटील चिरनेर, अरुण धर्माजी पाटील पेण, सौ संध्या दिवकर रोहा, सौ स्मिता वाजेकर नवी मुंबई, चंद्रकांत पाटील पेण, सुरेश भोपी कामोटे, भपू म्हात्रे उरण, दीनानाथ पाटील पेण, सौ मीनाक्षी तांडेल नवी मुंबई, अविनाश पाटील पनवेल, अरविंदा पाटील रोहा, गजानन म्हात्रे नेरूळ, मारुती बागडे कर्जत, सौ रेखा चंद्रशेखर थळे अलिबाग, जी.एस. ठाकूर दादर पेण, अमृत पाटील नेरूळ, अरुंद म्हात्रे जासई, नंदेश गावण अलिबाग, सौ तृप्ती गावण अलिबाग या कवींनी सुरेख अशा कविता सादर करून सर्वांना खुर्चीस खिळवून ठेवले। रेखा चंद्रशेखर थळे यांनी धवलगीत सादर करून उपस्थितांची मनं जिंकली। नंदेश गावण व तृप्ती नंदेश गावण या उभयतांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले। आवाज महामुंबईचा चॅनेलसह मिलिंद खारपाटील, खारपाडा, पेण। तुझा आनंद का हृदयाच्या तालावर नाचे गणेश निनादती पैंजणे हृदयाच्या ताला म्हणजे हिमालयाच्या या 10,000-12,000 फुटावर आपल्याला आता ते नेत आहेत। केवढं मोठं त्यांचं साहस आहे आणि त्यांचं केवढं ही तळमळ आहे, त्याबद्दल मी पिंगळे सरांचं खरोखर कौतुक करत आहे। आज खरं तर कालच झालेला जागतिक महिला दिन, पण त्याचं औचित्य साधून आज त्यांनी मोठ्या हुरहुरीने आगरी समाजातील ज्या महिलांनी या विशेष कार्य केले त्यांना आग्र्यातील ओजस्विनी हे किताब या 3 महिलांना देऊन त्यांचाच सन्मान केला। भूतानला आपण आंतरराष्ट्रीय आगरी अस्मिता साहित्य संमेलन घेतोय। मला आनंद। भीष्मक राजा तुझी कन्या कोणाला देऊ केली, कन्या कोणा सांदेला तू घास भरविले रोज अन दृष्ट तिनी सांदेला, तव कुशीत डोळे मिटता न तडा मन शांतेला। तू आमचं हे बोलताना लाडके फुलाने एक दिवस इवाना नेमता, आमचं हे बोलल्यापासून कर्काला कांगणान जायचे, आमचं हे बोलल्यापासून कर्काला कांगणान जायचो ना आबाला बघून इवान शोधायची। इवान शोधताना एकदा काय झाला भाकरीचा कोलसा न कांची आटला न सासू बोलते अगो आग लागली तुझे तोंडा खनाला काय मनकुचे लग्नाला ठाणकाव मान देसा बाय कुलस्वामी देवाला रंगायली आहे री बाय चौरंगू आसना। जन्माही तुझी कहाणी तुझेच जीवन केविलवाणी, जन्मताच कुणी हसती रडती शिशुपणी
नको माधुरी नको ऐश्वर्या, नको माधुरी नको ऐश्वर्या, नको गोरी नको मॉडर्न. दुःखी चेहऱ्याने पाहत होते एकमेकांना घरात. अखेर मुलगी झाली व अखेर मुलगी झाली व अशी आजी सांगत होती दारात. रड रड रडले, रड रड रडले तेव्हा आईने अंगावर दूध पाजले. बाप ओरडला, ए गप बस काढते रात्री. नया युगाच्या नारी आम्ही नाही कोणच्यावर वजा. अबला समजू नका आम्हाला, अबला समजू नका, अबला समजू नका आम्हाला, अबला समजू नका. किव करूनची नकाला जाऊ आमचे बाईपणाला, किव करूनची नकाला जाऊ आमचे बाईपणाला. पोर घेऊनची लढणाऱ्या त्या लक्ष्मीच्या आईपणाला, पोर घेऊनची लढणाऱ्या त्या लक्ष्मीच्या आईपणाला. अष्टभुजा आम्ही आदिश. लागले बाळा तुला, किती लागले बाळा तुला, आई तू सोडून गेली मला, आई तू सोडून गेली मला. आणि तशाच प्रकारे आज ज्या आपल्या काही ज्या ठराविक असतील, ज्या काही 6-7 असतील, बरोबर त्यांच्यामध्ये ओजस्वी हा बाणा दिसून आला. आता सुद्धा मॅडमने बरोबर सुंदर बोलला. तर ह्या